नवरात्रामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं अशा प्रकारे कडकणी तयार करून देवीच्या मंदिरात सप्तमीला किंवा अष्टमीला बांधली जातात। तर बरेच जण ही कडकणी आहे ते मैद्यापासून आणि साखर टाकून हे बनवतात, पण आज आपण अगदी गव्हाच्या पिठापासून ही पौष्टिक कडकणी गुळ घालून अगदी छान अशी कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत बनवणार आहे। तर हीच कडकण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आपण इथं कडकणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक छोटंसं पातेलं मी इथं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये अगदी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पाऊण वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। आता सगळं साहित्य आहे ते आपण ह्याच वाटीनं मोजून घेणार आहे। तर पाऊण वाटी पाणी आणि पाऊण वाटी गूळ एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं हे गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे। तर गूळ ह्याच्यासाठी पाणी आपल्याला ह्याच्यासाठी गॅसवरती ठेवलंय कारण गरम पाण्यामध्ये गूळ हा पटकन विरघळला जातो, त्याच्यामुळे हे पाणी अगदी गरम झालं की गूळ वितळला की ह्याचा गॅस बंद करायचा। तर दुसरीकडे एका बाउलमध्ये मी 2 कप म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे। आता ह्याच वाटीनं आपण सगळं साहित्य मोजून घेतलं होतं। 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी पाणी आणि पाऊण वाटी गूळ एवढं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 चमचे आपल्याला बेसनाचे घालायचे आहेत। बेसन घातल्यामुळं हे जे कडकणे आहेत त्याला चवही खूप छान येते आणि मस्त टेस्टी लागतात। खमंग अशी खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं बेसनचं पीठ तर घातलंच पाहिजे। त्याच्यानंतर 1 चमचावर वेलची पावडर घेतलेली आहे आणि कोणताही गोड पदार्थ अगदी चविष्ट होण्यासाठी चिमूटभर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे। तर हे सगळं साहित्य आहे ते आपण पूर्णपणे एकत्र करून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपण गॅसवरती एक फोडणी पात्र ठेवू। त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल मी इथं घेतलेलं आहे। आता मी 1 पळीभर तेल घेतलेलं आहे, पण तुम्ही अगदी छोटे जे पोह्यांचे चमचे असतात ते 3 ते 4 चमचे तेलाचे घेतले तरी चालेल। अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर हे तेल आहे ते आपण गव्हाच्या पिठावरती सोडून देऊया। व्यवस्थित मोहन घातल्यानंतर हे पीठ आहे ते अगदी चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे तुम्ही एकजीव करून घ्या, म्हणजे तेल आहे ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। ह्या पद्धतीनं आपल्याला हे हलवून घ्यायचंय। व्यवस्थित चमच्याचं जे चिकटलेलं पीठ आहे ते काढून अगदी हाताच्या साहाय्याने हे पीठ आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचंय। तर हे पीठ अगदी आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय, त्याच्यामुळे ही कडकणे आहेत ते चवीलाही खूप छान लागतात आणि मस्त अशी पौष्टिक तयार होतात। तर हे पीठ अगदी व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं गोळा तयार झालेला आहे, म्हणजे पीठ म्हणजे तेल अगदी सगळीकडे लागलं गेलेलं आहे। तर आपलं जे गुळाचं पाणी आहे ते पण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। तर आपण हे गुळाचं पाणी अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ह्या पिठामध्ये घालून घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। बऱ्याच वेळेला जे गुळाचं पाणी बनवतो त्याच्यामध्ये कचरा असतो, पण ह्या पाण्यामध्ये कचरा नाहीये, त्याच्यामुळे मी हे पाणी आहे ते गाळून घेतलेलं नाहीये। पण तुम्ही हे गुळाचं पाणी अगदी अवश्य गाळून घ्या। तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे पाणी आहे ते आपण ह्या पिठामध्ये घालून घट्टसर असा आपण गोळा तयार करून घेणार आहे। तर जे आपण प्रमाण घेतलं होतं ते अगदी व्यवस्थित प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे, पण बऱ्याच जणांना गोड जास्तीच आवडतं, त्याच्यामुळे अगदी गुळाचं प्रमाण इथं तुम्ही वाढवू शकता। तर व्यवस्थित असा आपण गोळा तयार केलेला आहे आणि असा घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचंय, म्हणजे कडकणी अगदी खुसखुशीत कडकडीत अगदी तयार होतात। तर व्यवस्थित मळून घेतल्यानंतर हे जे कडकण्याचं पीठ आहे ते अगदी थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत। जास्त वेळ पण हे बाजूला ठेवायचं नाही, कारण आपण इथं गूळ आणि गव्हाचा वापर केलेला आहे, गव्हाच्या पिठाचा, त्याच्यामुळे हे थोड्या वेळाने अगदी पातळ थोडं पीठ सॉफ्ट होतं। तर हे बघा छान असा आपण गोळा तयार केलेला आहे। आता थोड्या वेळासाठी म्हणजे 5 ते 6 मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया। थोड्या वेळातच म्हणजे 5 ते 6 मिनिटातच आपण हे परत एकदा पीठ छान असं मळून घेऊया। थोडंसं इथं पीठ आपलं भिजलेलं आहे, व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे। तर एका ताटामध्ये घेऊन छान असं मळून घेऊया, म्हणजे कडकणी आहे ते मस्त खुसखुशीत अशी तयार होतील। तर पूर्णपणे पीठ मळून झाल्यानंतर अगदी आपण इथं छोटासा गोळा ह्याचा काढून घेणार आहे। आता इथे तुम्ही अगदी मोठीशी चपातीसारखं लाटून अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तिथं अगदी कडकणी एकसाथ खूप सारी तयार करू शकता, पण मी इथं अगदी छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याचं एक कडकणं मी तुम्हाला इथं बनवून दाखवते। तर हे बघा व्यवस्थित अगदी चपाती जशी आपण लाटतो त्या पद्धतीत आपल्याला हे लाटून घ्यायचंय। तेवढ्याच पातळ असं आपलं हे कडकणं तयार झालं पाहिजे। तर खाली जर चिपकत असेल तर तुम्ही इथं अगदी थोड्याशा तेलाचा वापर करू शकता, पण आपल्याला इथं पीठ लावायचं नाही, कारण सुकं पीठ जर तुम्ही ह्याच्यावरती लावलं तर तेलामध्ये ते पटकन करपलं जातं। तर व्यवस्थित आपण हे लाटून घेतलेलं आहे। आता ह्या डिशच्या साहाय्याने मी हे सगळे कडकणे कट करून घेणार आहे। एकसारखी कडकणे जर बनवायची असतील तर अशा कोणताही भांडं ठेवा किंवा कुठल्याही आकारामध्ये तुम्ही हे एकसारखे कट करून घेऊ शकता। तर फिरकीच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने हे तुम्ही बाजूचं काढून घ्या। फिरकीच्या साहाय्याने केले तर मस्त सुबक असं आपलं
कडकणं तयार होईल। तर हे बघा मस्त असं छान कडकणं अगदी एकसारखे कडकणे आपण ह्याच पद्धतीत तयार करून घेणार आहे। तर तुम्ही अगदी हे कडकणे आहेत ते एकसाथ खूप सारी बनवू शकता। एकसारखी मोठी अशी पोळी लाटायची, चपाती लाटायची, चपातीसारखं लाटायचं सॉरी, आणि एकसाथ अगदी आकारामध्ये तुम्ही हे कडकणे एकसाथ खूप सारे बनवू शकता। तर अगदी पेनाचं ढोपण इथं मी घेतलेलं आहे आणि त्याच्या साह्याने अगदी छोटासा होल मी तयार करून घेतलेला आहे, कारण ही कडकणे आहे ते देवीच्या मंदिरात बांधली जातात, तर त्याच्यासाठी अगदी हा होल आहे तो करणं गरजेचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीत मी हे एक कडकणं तुम्हाला करून दाखवलेलं आहे। आता हे जेव्हा आपण रुमालावरती ठेवतो त्यावेळेला दुसऱ्या रुमालाची दुसरी बाजू आहे ती ह्या पद्धतीत हे असं झाकून ठेवायचं, म्हणजे फॅनच्या हवेखाली हे सुकलं जात नाही आणि तेलामध्ये व्यवस्थित असं तळून निघतं। तर मी हे 2 कडाकणे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत। ह्याच पद्धतीत आपण सगळे कडाकणे आहेत ते तयार करून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीत आपण सगळे तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता खूप सारे कडाकणे आपले तयार झालेले आहेत। आता हे कडाकणे आहेत ते आपण तेलावरती फ्राय करून घेऊया। तर हे कडाकणे आहेत ते जास्त वेळ एकावरती एक ठेवू नका, कारण हे मग एकाला एक चिपकले जातील आणि व्यवस्थित निघत नाही। तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ही कडाकणे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे। तर एक कडाकणं मी अगदी तेलावरती टाकलेलं आहे। आता तेलाचं टेम्परेचर आहे ते जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही, मीडियम आचेवरतीच हे कडाकणे आहेत ते छान असे आपल्याला भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे। तर जास्त जर तुम्ही तेल गरम केलं तर हे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे पटकन लालसर होतं। तर हे बघा अगदी मीडियम आचेवरती हे कडाकणे आहेत ते कुडकुडीत होईपर्यंत, अगदी रंग बदलेपर्यंत छान असे लालसर, थोडासा लालसर कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं सुबक आपलं हे कडकणं तयार झालेलं आहे। अगदी ह्याच पद्धतीत दुसरेही कडकणे आपण छान असे फ्राय करून घेऊया। तर व्यवस्थित अगदी गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे हे थोडंसं पीठ आहे ते लालसर होतं पटकन, त्याच्यामुळे हे कडाकणे आहेत ते थोड्या वेळाने अगदी उलटत न्यायचे आणि व्यवस्थित अगदी खमंग थोडासा लालसर कलर येईपर्यंत एकसारखे हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे। हे बघा मस्त असे आपले भाजून झालेले आहेत आणि ह्या पद्धतीत तुम्ही हे कडाकणे करून बघा, छान टेस्टी तयार होतात, मस्त खमंग खुसखुशीत कडाकणे लागतात। तर आपण इथं हळद न टाकताच हे कडाकणे आहेत ते तयार केलेले आहेत। गुळाचा वापर केल्यामुळे ह्याचा जो पीठ आहे त्याला अगदी थोडासा लालसरपणा येतो, त्याच्यामुळे हे कडाकणे आहेत ते थोडेसे कलरफुल दिसतात। तर मस्त असे थोड्याशा लालसर कलरवरती हे छान असे आपण फ्राय केलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर मी इथं कडाकणे घेतलेले आहेत। आता ही कडाकणी तुमच्याकडे कशा पद्धतीत बांधतात तर ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी इथं 2 कडाकणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं खोबऱ्याचा तुकडा पण मी इथं बांधलेला आहे। आता बऱ्याच ठिकाणी 5 बांधतात, काही ठिकाणी 2 बांधतात, तर अशी वेगवेगळ्या पद्धतीत देवीच्या मंदिरात हे बांधले जातात। तर आमच्याकडे 2 कडाकण्यांचा हे बांधलं जातं। तर हे बघा ह्या पद्धतीत आपण हे तयार केलेलं आहे। तर तुम्हाला हे आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।